नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला मुगाची डाळ आणि मसूरची डाळ ह्याच्या तुम्ही डाळ कांदा पण म्हणू शकता आणि आमटी पण म्हणू शकता. ह्या वाटीप्रमाणे सपाट वाटी मुगाची डाळ मी घेतलेली आहे आणि ती नुसती पाण्यात टाकून घेतलेली आहे. त्याला काय धुतलेली वगैरे काही नाही की भिजत वगैरे घातली नाही, नुसती आता टाकून घेतलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये 2 चमचे मी मसूरची डाळ टाकणार आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्यानंतर. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्याला भिजत घालायची गरज नाही आहे. डायरेक्ट जरी आपण रेसिपी करताना धुतली तरी चालू शकते. तर असं धुवून घ्यायची चांगले स्वच्छ, त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यासाठी चोळून धुवून घ्यायची. कढई ठेवली गरम करायला. गॅस आहे मीडियम. त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया. तेल काढायचं आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया. मोहरी चांगली बघा फुटलेली आहे. त्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, कढीपत्ता, थोडीशी एकदम हिंग पावडर, एक मिडियम आकाराचा कांदा मी चॉपरला एकदम बारीक करून घेतलेला आहे. कांदा थोडा जर तुम्हाला जास्त घातला तर ह्या रेसिपीसाठी चालू शकतं. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा हलकासा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूण आहे, असं आबडधोबड कुटून घेतलेला आहे. बारीक पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धा इंच आलं आहे. आता हे पण 1 मिनिटभर परतून घेते, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 मिडियम आकाराचं टोमॅटो मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. चवीप्रमाणे आत्ताच टाकलं तरी चालू शकते, म्हणजे जे आपण छोटे छोटे टोमॅटोचे तुकडे केलेले आहेत ना ते चांगले सॉफ्ट होते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. गॅस एकदम करणार आहे मी बारीक. ह्याच्यामध्ये आपला हा कोल्हापुरी मसाला तुम्ही कोणता पण टाकू शकता, जो तुमच्याकडे आहे तो 1 चमचा टाकलेला आहे. गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे. सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे. असं मसाले जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा कधी पण गॅस बारीक करायचा. थोडीशी हळद, 1 चमचा फक्त छोट्या आकाराचा जिरे धने पावडर. आता हे चांगलं परतून घेते मी. मसाले टाकल्यानंतर मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ही आपली डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भिजत घातली नव्हती जरासुद्धा. झटपट व्हायचं असेल तर मग थोडंसं 10-15 मिनटं जर तुम्ही भिजत घातली तरी पण चालू शकते. मिक्स करून घेते. डाळ टाकल्यानंतर फक्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि मसाले टाकताना गॅस मी बारीक केला होता. आता डाळ टाकल्यानंतर गॅस परत मी मिडियम केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण पहिलं चवीप्रमाणे नव्हतं टाकलेलं, थोडंसं मीठ टाकलं होतं. तर आता थोडं टाकायचं, चव बघून टाकायचं. कधी कधी काय होतं, आपले जे मसाले वापरतो ना, कांदा लसूण मसाला म्हणा कोणता, त्याला पण मिठाचं प्रमाण असतं. तर ते बघूनच असं मीठ कधी पण टाकायचं. जास्त होऊ नये, कमी पडलं तर आपण परत घेऊ शकतो. आता हीच भाजी बनवलेलं आहे ना, हे तुम्हाला एकदम जर सुक्कं बनवायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये एकदम थोडंसंच पाणी टाकायचं. फक्त मीठ आणि जी मिरची टाकली ती तुमच्या तिखटाप्रमाणे मग कमी जास्त करायचे, कारण की आपण सुक्कं बनवणार आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, एकदम थोडं पाणी. आता किती पाणी टाकायचं ती पण मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला जर सुक्कं पाहिजे असेल तर हे बघा एवढंच पाणी टाकायचं, कारण मी 2 ग्लास पाणी साईडला ठेवलं होतं. याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आणि हे फास्ट गॅसवर ठेवायचंच नाही. आता हे काय करायचं माहिती आहे का, मिक्स करायचं आणि बारीक करायचं. आणि डाळ कांदा करायचा असेल का नाही तर 10 ते 15 मिनटं मसूरची मुगाची डाळ भिजत घालायची, म्हणजे चांगली भिजली जाते. त्याला पाणी पण जास्त लागत नाही. आणि झाकण ठेवायचं एकदम बारीक गॅसवर 10 ते 15 मिनटं. जर तुम्हाला एकदम सुक्की पाहिजे असेल तर एवढं पाणी शिजायला पुष्कळ होतं जर तुम्ही डाळ भिजत घातली तर. आता आपण ह्याचा डाळ कांदा म्हणू शकता, नाही तर आमटी पण म्हणू शकता, असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे रेसिपी चालू करतानाच. तर त्याप्रमाणेच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर एकूण मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण की मी साईडला हमेशा ठेवते गरम करायला. कारण गरम पाणी टाकलं का नाही की पटकरून रेसिपी होते. उकळी पण ह्याला लगेच फुटते बघा. हे दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं उकळलेलं पण आहे. आता ह्याला चांगलं आपण उकळून देऊया, नंतर झाकण ठेवूया. मस्त बघा उकळलेलं आहे. असं गरम पाणी टाकलं का नाही 1 मिनिट पण लागत नाही, ते चांगली उकळी फुटलेली आहे. आता ही डाळ शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. त्यात थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि आता मी गॅस एकदम बारीक करणार आहे. बारीक गॅसवर आता मी शिजून देणार आहे. बारीक गॅसवर 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं. पहिलं तर उघडंच ठेवलं होतं 10 मिनटं आणि नंतर मग परत असं मी झाकण तिरकं थोडंसं ठेवलं होतं. एकदा हलवायचं खाली वगैरे लागल. तर अशा पद्धतीत बघा हा डाळ कांदा होतो. आणि जर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही आमटी पण म्हणू शकता, डाळ कांदा पण म्हणू शकता. किती मस्त शिजला आहे बघा एकदम बारीक गॅसवर. हा मोठा बर्नेलचा आहे. जर तुमचा दुसऱ्या बर्नेलवर टाकला तर मिडियम गॅस हे लक्षात ठेवायचं. आता ही तुम्हाला आमटी जर ह्याची बनवायची असेल ना, मग ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी अजून तुम्ही टाकून ह्याची आमटी बनवू शकता. पण अशा पद्धतीत जो डाळ कांदा केला का नाही खूप चविष्ट लागतो. आणि मस्त बघा किती एकसारखा शिजला गेलेला आहे डाळ.
अशी एकदम गाळ शिजवायची नाही, अशा पद्धतीत झाली पाहिजे, डाळ दिसली पाहिजे अशी शिजलेली. ह्याच्यामध्ये वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर. गरम गरम भाकरीवर, चपातीवर, भातावर पण तुम्ही ही खाऊ शकता. घाई गडबडीत अशा पद्धतीच्या रेसिपी बनवायच्या, मस्त चविष्ट होतात एकदम. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.